बहुतेकदा इडलीचं पीठ थंडीमध्ये व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे इडल्या घट्ट आणि नीट फुलून येत नाही किंवा सॉफ्ट होत नाही। पण आज मी तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट असं तांदळाचं प्रमाण, परफेक्ट असं डाळीचं प्रमाण, तसेच काही स्पेशल इन्ग्रेडियंट्स, एक छोटी पण इंटरेस्टेड ट्रिक वापरून येथे आपण हे पीठ फर्मेंट केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या इडल्या ह्या पांढऱ्या शुभ्र, अगदी स्पॉन्जी, सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत अशा झालेल्या आहेत। तसेच इडलीसोबत मी येथे चटपटीत, चविष्ट, खमंग अशी चटणीसुद्धा बनवलेली आहे। त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत, ते सुद्धा आपण बघूया। तसेच ही इडली बनवण्यासाठी ना कोणता वेगळा तांदूळ, ना कोणता कपडा किंवा ओव्हनचाही वापर येथे केलेला नाही आहे। तरी देखील पिठाची चव न बदलता आपलं पीठसुद्धा जाळीदार आंबणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया। तर सुरुवातीला आपल्याला येथे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ हे आपल्याला मोजून 3 वाट्या घ्यायचे आहेत। तसेच 1 वाटी आपल्याला फिक्स ठेवायची आहे मेजरमेंटसाठी। तर आपण येथे 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तसेच इडलीचं पीठ करताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे तांदूळ हा जुना असला पाहिजे आणि जाडा असला पाहिजे। तर मी येथे रेशनिंगचेच तांदूळ वापरलेले आहेत। आता ज्याप्रमाणे आपण तांदूळ घेतले त्याचप्रमाणे आपल्याला त्याच परफेक्ट मेजरमध्ये 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा म्हणजे 1 मूठभर एक्स्ट्राची उडदाची डाळ येथे आपण घेतलेली आहे। आपल्याला तांदूळ आणि डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर येथे आपण 2 पाण्यामधून स्वच्छ तांदूळ आणि डाळ धुवून घेऊया। तर येथे आपले 2 पाण्यातून तांदूळ आणि डाळ धुवून झालेले आहेत। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर तांदूळ आणि डाळीमध्ये व्यवस्थितपणे आपण पाणी घालून घेऊया, म्हणजे ते व्यवस्थित भिजले जातील। आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मेथी घालून घ्यायची आहे। तर 1 चमचा मेथी मी धुवून घेतलेली आहे आणि दोघांमध्ये सुद्धा मी थोडी थोडी मेथी घालून घेत आहे, म्हणजे पीठ दळताना मेथी व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिळून येईल। तसेच अजून एक स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे पोहे। तर आपल्याला 1 मूठ भरून येथे पोहे घ्यायचे आहेत आणि पोहे सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहेत। तर येथे मी हलकेसर पोहे धुवून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण येथे भिजत घालणार आहोत। तर आपल्याला जवळपास 4 तास हे सगळं व्यवस्थितपणे भिजत ठेवायचं आहे। तर आपण हे व्यवस्थितपणे भिजण्यासाठी ठेवून देऊया। आता 4 तासानंतर आपल्याला हे दळून घ्यायचे आहे। पोहे मस्त भिजलेले आहेत, डाळ सुद्धा व्यवस्थितपणे भिजलेली आहे आणि तसेच तांदूळ सुद्धा व्यवस्थितपणे भिजला गेलेला आहे। तर आता आपल्याला सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट एकत्र ठेवून सुद्धा भिजत घालू शकता। तर पहिले मी तांदूळ घेतलेले आहे आणि ते आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचे आहेत, पण एकदम सुद्धा बारीक करायचे नाहीत, कारण की आपल्याला इडली बनवायची आहे। त्यासाठी थोडंसं असं कणीदार आपल्याला पीठ तांदळाचं ठेवायचं आहे। पीठ बारीक झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं टेक्स्चर दाखवते की आपलं टेक्स्चर कसं असलं पाहिजे। तर तुम्ही बघू शकता की आपण तांदळाचं दळलेलं पीठ हे थोडंसं कणीदार असलं पाहिजे आणि हाताला चरचरीत थोडं लागलं पाहिजे। झालेले मिश्रण डब्यामध्ये काढून घेऊया। तर पहिले आपण तांदळाचं मिश्रण करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला डाळीचं मिश्रण करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला उडदाची डाळ बारीक अशी दळून घ्यायची आहे। तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल। तर या ठिकाणी आपल्याला जसं लागेल तसं पाणी घालून उडदाची डाळ बारीक झालेली आहे। आता पुन्हा आपल्याला तांदळाचं मिश्रण घ्यायचं आहे आणि बारीक असं म्हणजे थोडंसं कणीदार असं दळून घ्यायचं आहे। तर ते सुद्धा आपलं दळून झालेलं आहे, तर ते सुद्धा आपण डब्यामध्ये काढून घेऊया। आता पुन्हा आपल्याला तांदूळ आणि थोडे पोहे हे अर्धे घेऊन परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि बारीक असं दळून घ्यायचं आहे। जसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। तसेच आपण कोणते पाणी वापरले पाहिजे, जे आपण भिजत घालतो उडीद डाळ आणि तांदूळ तेच आपल्याला येथे पाणी वापरायचं आहे। त्यामुळे आपलं पीठ हे मस्तपैकी फर्मेंट होणार आहे। तर पुन्हा आता आपण उडदाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलंच असेल, आपण दळताना पहिले तांदूळ, नंतर उडदाची डाळ, मग परत तांदूळ, पुन्हा उडदाची डाळ असं करत आपण हे सर्व साहित्य दळून घेतलेलं आहे। त्यामुळे काय होणार आहे, सर्व मिश्रण एकामेकामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होणार आहे आणि मिश्रण व्यवस्थित फर्मेंट व्हायला ह्याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे मी एकदा तांदूळ आणि एकदा डाळ यामध्ये सर्व साहित्य दळून घेतलेलं आहे। उडीद डाळ सुद्धा व्यवस्थितपणे दळून झालेली आहे।
तर आपले आता शेवटचे तांदूळ राहिलेले आहेत आणि त्या तांदळामध्ये जे होते ते पोहे सुद्धा घालून घेतलेले आहेत. आता हे पुन्हा आपण मिश्रण बारीक करून घेऊया. त्यात थोडं पाणी घालून घेऊया म्हणजे मिश्रण बारीक व्हायला मदत होईल. तर येथे आपलं शेवटचं सुद्धा मिश्रण सगळं दळून झालेलं आहे. पीठ फर्मेंट होऊन बाहेर नको यायला यासाठी मी मोठा डबा घेतलेला आहे. येथे आपला अर्धा डबा मिश्रणाने भरलेला आहे. आता पुन्हा आपल्याला पळीच्या साहाय्याने सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपण यामध्ये मीठ आणि साखर थोडीशी घालून घेऊया. थोडीशी साखर टाकली ना की चव अजून छान येते, त्यामुळे मी मीठ आणि साखर दोन्हीसुद्धा थोडं टाकलेलं आहे. आता मस्तपैकी पीठ ढवळून घेऊया. पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण लावून घ्यायचं आहे. आता आपल्या रेसिपीमधला इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे एक छोटीशी आपलं इडलीचं बॅटर ठेवलेला जेवढा डब्बा आहे त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला गॅसवर थोडं गरम करून घ्यायचं आहे. इडलीचं बॅटर करून घेतलेला डब्बा ह्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे, जी आतमध्ये उष्णता निर्माण होणार आहे ना त्यामुळे आपलं पीठ व्यवस्थितपणे फर्मेंट होणार आहे. बघितलीत ना किती नॅचरल प्रोसेस आहे. ना मी याच्यामध्ये कोणतं साहित्य वापरलं, ना ओव्हन वापरला, ना कोणता वेगळा कपडा वापरला. तसेच आपल्याला ह्यावर जड सामान ठेवून घ्यायचं आहे की ज्या कारणाने उष्णता बाहेर पडणार नाही. रात्रभर हे असंच आपल्याला सोडून द्यायचं आहे. आता सकाळ झाल्यानंतर आपण हे बघूया पीठ आपलं कसं झालेलं आहे ते. मी पीठ ओतू जाऊ नये यासाठी मी अगोदरच मोठ्या आकाराचा डबा घेतलेला. तर तो डबा आता आपण उघडून बघूया की आपलं पीठ कसं झालेलं आहे ते. पीठ दळल्यानंतर बघितलेलं आपला अर्धाच डबा होता. आता जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त वर आपलं पीठ आलेलं आहे आणि मस्त फुलून सुद्धा आलेलं आहे हे पीठ. तर पळी घालून आपण बघूया आपलं पीठ कसं झालंय ते. वाव, आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं छान फर्मेंट झालेलं आहे. पांढरं शुभ्र अगदी झालेलं आहे आणि छान एअर बबल सुद्धा त्याला येथे आलेले आहेत. तर तुम्ही आपलं हे मिश्रण जवळून बघू शकता. खूप छान असं पीठ आपलं आलेलं आहे. तसेच आता आपण येथे इडली सोबत चटणी बनवणार आहोत. चटणी बनवण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर मी या ठिकाणी लसूण घेतलेले आहेत 5 ते 6 पाकळ्या, तसेच आलं घेतलेलं आहे, कच्ची कैरी मेन घेतलेली आहे आणि तसेच मेन म्हणजे भाजकी डाळ घेतलेली आहे, ओलं खोबरं आणि कोथिंबीर तसेच मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊया. तसेच जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि मस्तपैकी बारीक हे वाटून घेणार आहोत. तसेच चटणीमध्ये चवीपुरते मीठ आणि थोडीशी साखर सुद्धा घालून घेऊया. कैरीमुळे आणि भाजक्या डाळीमुळे आपल्या चटणीची चव ही खूपच चटपटीत आणि छान होणार आहे. तर येथे आपली चटपटीत खमंग चविष्ट चटणी तयार झालेली आहे. तर या चटणीला आपण मस्तपैकी तडका देऊन घेऊया. त्यासाठी मी गॅसवर गॅस चालू करून त्यावर तडका कढई ठेवलेली आहे. तर त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. तर जिरं सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. थोडीशी उडदाची डाळ सुद्धा घालून घ्यायची आहे. टेस्ट ह्याच्याने छान येते. आता हिरवागार कढीपत्ता यामध्ये घालून घेऊया आणि नंतर मिरचीचा तडका देऊन घेऊया. आता ही जी आपण फोडणी करून घेतलेली आहे ती आपण ज्या बाउलमध्ये चटणी काढली आहे त्यामध्ये घालून घ्यायची आहे. मस्तपैकी चटणीला तडका लागलेला आहे. आता हे पुन्हा आपण सगळं मिक्स करून घेऊया. तर येथे आपली चटपटीत चटणी तयार झाली आहे. आता आपण मस्तपैकी इडल्या तयार करून घेणार आहोत. इडली पात्रांमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. तसेच तेल घालून झाल्यानंतर स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थितपणे तेल सगळीकडे स्प्रेड करून घेऊया आणि ह्यामध्ये सगळं बॅटर व्यवस्थितपणे घालून घेऊया. मी अगोदरच गॅसवर इडली पात्र ठेवून घेतलेलं. आता त्यामध्ये हे स्टँड ठेवून घेऊया. तर दुसरं सुद्धा इडलीचं भांडं ह्यामध्ये ठेवून घेऊया आणि झाकण लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता हे 15 मिनिटासाठी छानपैकी वाफ देऊन घ्यायची आहे आणि 15 मिनिटानंतर आपल्या वाव मस्तपैकी सॉफ्ट इडल्या तयार झालेल्या आहेत. तसेच इडल्या आपल्याला गरम गरम असताना काढायच्या नाही आहेत. त्या थोड्याशा थंड झाल्यानंतरच काढून घ्यायच्या आहेत. पण एकदम सुद्धा थंड होऊन द्यायच्या नाही आहेत, नाहीतर मग त्याला चिटकून राहतील. त्यामुळे मीडियम अशा गरम असतानाच आपल्याला इडल्या काढून घ्यायच्या आहेत. तर सुरीच्या एका बाजूला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी सगळ्या बाजूने ती सुरी फिरवून आपल्या इडल्या मोकळ्या करून घेणार आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला एक इडली काढून दाखवते की आपली प्रॉपर इडली कशी छानपैकी येथे तयार झालेली आहे. वाव, या ठिकाणी आपली इडली एकदम पांढरी शुभ्र, जाळीदार आणि सॉफ्ट अशी तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तोडल्यानंतर सुद्धा ती आतमधून छान शिजली गेलेली आहे
आणि दाबल्यानंतर पुन्हा ती आहे त्याच कंडिशनमध्ये येत आहे, म्हणजे आपली इडली परफेक्ट येते, तयार झालेली आहे। चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया। इडल्यांचं पीठ व्यवस्थित फर्मेंट झाल्यामुळे ते निघताना सुद्धा व्यवस्थित निघालेले आहेत, ते तुम्ही बघूच शकता। तर आपण यामध्ये काही वेगळे पदार्थ वापरलेच नाही आहेत, जे आहेत तेच फक्त योग्य प्रमाणामध्ये आणि काही टिप्स आणि ट्रिक वापरून येथे आपण छानपैकी पीठ फर्मेंट केलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये अशा प्रकारे पीठ फर्मेंट करून या प्रकारे नक्कीच इडल्या करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमच्या इडल्या कशा झाल्या ते। बघितलत ना किती छान जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे आणि त्याचा स्पॉन्ज सुद्धा व्यवस्थित असा येथे तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि ह्याची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत शेअर करा। तसेच आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा एक नवीन पदार्थ घेऊन या, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।